तर काय कार्यक्रम असणार आला का काय? होय सभागावात कार्यक्रमाला बोललेलं आलं तिकडे गेलतो. आज प्रजासत्ताक दिन ना त्यामुळे गेलतो कार्यक्रमाला. पण आज माहिती आज ते जिल्हा परिषद आणि हिची पंचायत समिती माघारी घ्यायचं काय तर चालू होय, आहे होय. वाटतं. होय माझं म्हणणं काय लढलं पाहिजे. जर गावं अन्याय भीत असेल आपली ताकद दाखवायसाठी गावाने एकजूट आणून लढलं पाहिजे. काही लोकांचं काय झाले मक्तेदारी झाली हा पैशाच्या जेव्हा हमपणा चाललेला आहे त्यांना कुठे आळा घातला पाहिजे. जो माझं तर स्पष्ट मत आहे तो पक्षाचा असून आणि अपक्ष असून जर विकास काम करत असेल तर त्या पाठीशी राहावा. जर त्याला विकास कामाची आवड नसेल तर त्या पाठीशी राहू नका. आपला स्वार्थ गावाचा विकास आपली ताकद गावाने एकजुटानं दाखवलं पाहिजे. राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे. जे कुठे गेल्याने आज आपण कुठं आहे. आज महाप्रसाद आता हिनी काय चालले काही लोक आहेत पैसेवाली मुलांना डॉल्बीला पैसे द्यायचं गणपतीत महाप्रसादाला पैसे द्यायला म्हणजे त्यांचा झाला विकास. आता हे न विकास होता आणि तुम्हाला ते देऊन मंदिरात कार्याचे बघायला येतात. ही मंडळाचा अर्थ काय अनेक गोष्टीला मंडळ कुठे सुखदुःखात गेलं पाहिजे. अनेक काही उपक्रम राबविले पाहिजे. का नुसतं गणपती डॉल्बी घेऊन नाचलो आणि महाप्रसाद केला म्हणजे विकास झाला काय. याला कुठे तर आळा घातला पाहिजे. आणि खरोखर गरीब कार्यकर्ता आहेत त्याला जर तुमच्या गावाचा विकास होत नसेल तर तिथं तुम्ही तुमची ताकद दाखवली पाहिजे. मग ते अपक्ष होऊन दाखवा नाही पक्षातून दाखवा. आणि ह्या गोष्टी मी बोलत होतो. आता दोन पावलं जर चांगलं काम होत असेल एखादा पक्षाचा किंवा गरीब कार्यकर्ता करत असेल तर त्या पाठीशी राहावा. जर करत नसेल तर त्याला खूप मारा आणि तुम्ही तुमची ताकद दाखवा. हे माझं म्हणण्याचा हेतू होता. माझं म्हणण्याचा हे राजकारण हा विषय बाजूला ठेवून विकास झाला पाहिजे. स्वार्थ बाजूला ठेवून विकास झाला पाहिजे आणि गावाचा. आणि तो विकास पण असा झाला पाहिजे गटर ड्रेनेज रस्ते आज जे कुठे गेले आपण कुठे नाही तर आता विकास काय मंडळासने डॉल्ब्या द्यायच्या आम्हीच दाखवायचं महाप्रसादाला पैसे द्यायचं आणि आपल्याला पोळ्या बाजूला बसायचे. इथे 1 कोटी रुपये खर्च करायचा आणि तिकडे 10 कोटी काढायचे धंदा झालेला आहे. त्यामुळे जनतेने यातनं बोध घेतला पाहिजे सुधारला पाहिजे. आता मी माझी ताकद दाखवली मी कुणासाठी उभारलो माझ्या जनतेला जो कलंक होता पैसे घेऊन जनता मतदान करते ती मी दाखवली की बिन पैशाची जनता मतदान करत असते. आज 6,500 लोकांनी आपल्याला निस्वार्थानं माझं पाणी पण पिलेलं नाही ते आहे. असे अनेक लोक आहेत. हिनी लोकांनी पण पुढं आलं पाहिजे. आता बसून चालणार नाही तरच देशाचं भवितव्य. आज प्रजासत्ताक दिन निमित्त मी तुम्हाला सांगतो की अशी जर लोक जर बसली तर देशाचं वाटोळ होणार. अशी जर बाहेर आली तरच देशाचं भवितव्य चांगलं आहे. त्या महापुरुषांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे. यांनी देशासाठी आपल्या त्याग केला. छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज होते बाबासाहेब आंबेडकर अनेक जे लोक आहेत यांच्या महापुरुषांच्या मला हे आहे. म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र. माझ्या बोलण्यात हेतू होतं. विजय साळुंखे सरदार. जय हिंद जय महाराष्ट्र.